नर्मदे हर. थोडा वेळ त्या आश्रमात थांबले, चहा घेतला, पण राहायची काही नीट व्यवस्था दिसत नव्हती, त्यामुळे निघायचा निर्णय घेतला. गुगलला बघितलं तर फक्त 8 किलोमीटर 8-8.5 किलोमीटर दाखवत आहे आणि सगळा उताराचा रस्ता आहे, त्यामुळे 2 तास दाखवत आहे. सो म्हटलं निघावं, आत्ताशी 1च वाजतोय, काय करायचं इथं थांबून. त्यामुळे आता फायनली उतार सुरू झालेला आहे. कारण आता हे वरती अशी पहाडी दिसायला लागली, म्हणजे आता खाली उतरायला लागली आहे. हा इतका सुंदर स्पॉट आहे, इतकं मस्त जंगल आहे हे. आहा हा हा हा, फारच सुंदर, फारच सुंदर. म्हणजे इथे एखादी छोटीशी कुटी उभारली, आपल्याला जमणं शक्य नाही शहरी लोकांना, पण खरोखरी सुंदर स्पॉट आहे. फारच छान वाटते. आणि इतकं इथं सावली पडली आहे मस्तपैकी, की असं वाटतं इथे 1 तास 2 तास छानपैकी झोप काढावी आणि मग पुढे जावं, जे शक्य नाही आहे. सो निघूया आता पुढे. उतार असल्यामुळे काही आत्ता दमायचा प्रश्न नाही आहे. आत्ता दमले म्हणून नाही थांबले, पण म्हटलं आता मस्तपैकी शूटिंगसाठी छान स्पॉट आहे म्हणून थांबले आत्ता. चला निघूया पुढे. नर्मदे हर, नर्मदे हर. सकाळची प्रसन्न वेळ आहे. हर्रा टोलाहून निघाले आणि आता चाबीच्या वाटेवर आहे. असा सगळा हा पण जंगलाचा रस्ता आहे, फक्त चढ उतार फारसे नाही आहेत. घाट वगैरे अजून तरी काही वाटत नाही आहे मला, पण खूप छान वातावरण आहे. काल हर्रा टोलाला थांबले ते, तिथे अजिबात म्हणजे अजिबात रेंज नव्हती. एका विशिष्ट ठिकाणी फक्त थोडीशी रेंज येते. तिथे जाऊन शेवटी फोन केला घरी की मी पोचली आहे व्यवस्थित, काळजी करू नका. मस्त. पण आता रेंज आलेली आहे, मेसेजही जात आहेत, त्यामुळे काही प्रश्न नाही आहे. असं एखाद दुसरं वाहन जाता येतं दिसतंय, बसेस म्हणा किंवा 4 व्हीलर 2 व्हीलर असे जाताना दिसत आहेत. खूप शांतता आहे मस्तपैकी, प्रसन्न वाटते सकाळच्या वेळेला. नर्मदे हर. नर्मदे हर. चाबीच्या वाटेवर आहे. मला वाटलं तर बहुतेक सगळा फ्लॅट रस्ता आहे, पण नाही, इथे आज घाट आहेच. अजून 9 किलोमीटर राहिले असा एक बोर्ड मागे बघितला. सो साधारण 11-11:30पर्यंत पोचायला हरकत नाही असं वाटतंय. चालून उकडायला लागला म्हणून शेवटी स्वेटर काढून टाकला. इतकं सुंदर दृश्य इथं दिसतंय, हे बघा. फारच छान. इथे खाली तुम्हाला दिसत असेल तर गायी चरतायत मस्तपैकी, आणि खूप शांतता आहे, खूप शांतता आहे. इतकी शांतता आपल्याला कधीच मिळत नाही, शहरांमध्ये तर नाहीच नाही. त्यामुळे इतकं छान वाटतंय, फारच सुरेख. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. नर्मदे हर. हे इथं असं काहीतरी बांधलेलं आहे आणि त्याच्या भोवतीने संबंध वडाचं झाड आलेलं आहे. आणि हे जे इथं आहे आपण बघूया, हे ही जी 2 पावलं दिसत आहेत ही जमदग्नी ऋषींची पावलं आहेत. जमदग्नी म्हणजे आपल्या परशुरामांचे वडील. त्यांनी इथे तप केलेलं आहे, त्यामुळे अत्यंत पवित्र स्थान आहे अशी इथं धारणा आहे. नर्मदे हर, नर्मदे हर. आत्ता आपण पाताळेश्वर बघितलं, त्याच्या बाजूलाच इथं ही एक समाधी आहे. या समाधीचं वैशिष्ट्य म्हणजे 3 साधूंनी एकत्र समाधी घेतलेली आहे. शिवभारती, गंगा भारती आणि सूरज भारती अशा 3 साधूंची ही एकत्र समाधी आहे. नर्मदे हर, नर्मदे हर. आत्ता देवगाव संगमावर आलेलो आहोत. त्रिवेणी संगम आहे इथे, म्हणजे अमरकंटक पासूनचा पहिला त्रिवेणी संगम.
ही जी इथून वाहत येते ही मैया आहे, ही इकडून जी येते ही बुडनेर नदी आहे, बुढी मैया असं पण मला वाटतं म्हणतात तिला. आणि हे जे मध्ये इथं दिसतंय तिथं गुप्तगंगा आहे, म्हणजे बुडनेर, नर्मदा मैया आणि गंगा, गुप्तगंगा असा त्रिवेणी संगम इथं आहे. फारच सुंदर दृश्य आहे. आता उद्या आम्ही जेव्हा निघणार आहोत तेव्हा ही नदी उद्या आम्हाला पार करायची. फार खोल नाही आहे आणि मध्ये मध्ये त्यांनी असे हे पण केलेले आहेत, ब्रिजसारखं पण त्यांनी केलेलं आहे. सो बहुतेक काही प्रॉब्लेम येणार नाही. उद्या आमचे बाबाजी पण आहेत सोबत, त्यामुळे काही प्रश्न नाही आहे. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. सुप्रभात. सूर्यनारायण उगवलेले आहेत. आत्ताच ही बुडनेर नदी पार केली बाबाजींच्या साह्याने, नाही तर मला काही एकटीला ते शक्यच नव्हतं. त्यांच्या रूपाने आज मैयाच मला भेटली असं वाटतंय. नर्मदे हर. खोल नाही आहे नदी फार, पण ओढ मात्र खूप आहे. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.